बघा, आजचा जो भाग आहे तो आपण इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा भाग बघणार आहोत. याच्यामध्ये काही भाग कमी केलेला आहे. तो आपण शिकवतच सांगू. हाऊ डज द ॲटमॉस्फिअर इफेक्ट इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. हाऊ डज द ॲटमॉस्फिअर अफेक्ट आवर डेली लाईफ फॉरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर आर गिवन ड्युरिंग द न्यू बुलेटिन्स ऑफ द दूरदर्शन अँड आकाशवाणी. बघा, ॲटमॉस्फिअर हवामानाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि त्याचबरोबर दूरदर्शन आकाशवाणीवर जे आपल्याला रोजचे बुलेटिन अंदाज देत असतात कशाचा, तर हवामानाचा. ठीक आहे, त्यासाठी कुठले फॅक्टर जे असतात ते सांगितले जातात किंवा रिलेटेड असतात, तेच आपल्याला खाली बघायचं आहे. बघा, वेदर आणि क्लायमेट, हवामान जे आहे त्याच्याबद्दल बघायचं आहे. बघा, ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट द स्पेसिफिक टाईम ॲट द पर्टिक्युलर प्लेस आर रिफर्ड टू ॲज द वेदर. हवामान म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी जे काही ठराविक काळासाठी वातावरण जे असतं त्याला आपण हवामान म्हणतो. ॲटमॉस्फेरिक कंडिशन डिपेंड अपॉन द व्हरायटी ऑफ फॅक्टर. ह्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड असतात. वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस आवर ओपिनियन अबाउट द वेदर बाय मेकिंग स्टेटमेंट लाईक टुडे इज अ टू कोल्ड, इट इज व्हेरी हॉट टुडे. म्हणजे आपल्याला खूप थंडी वाजते, आज खूप थंडी वाजते, किंवा आज खूप गरमी आहे असं आपण दर्शवतो. थंडी आहे म्हणजे गारवा आहे हवेमध्ये. आणि त्याचबरोबर जर आपण असं म्हटलं इट इज व्हेरी हॉट टुडे, तर गरमी आहे हवेमध्ये. वेदर डिपेंड अपॉन द प्रिवेलिंग कंडिशन ऑफ द एअर, द क्लायमेट ऑफ द पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ द डेली रिडिंग of various weather related parameter recorded for the several year. Hence climate is a long term predominant condition of the atmosphere. बघा काय सांगितलेलं आहे, वेदर ही एक जी वेदर हवामान जे आहे ते डिपेंड आहे कशावर, प्रिवेलिंग कंडिशन्स ऑफ द एअर, म्हणजे प्रिवेलिंग कंडिशन ज्या असणार आहेत हवेच्या त्याच्यावर. द क्लायमेट ऑफ द एखाद्या ठिकाणावरचं जे हवामान वातावरण जे असणार आहे ते काय असणार आहे, ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग ऑफ द व्हॅरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर. खूप वर्ष एखाद्या ठिकाणचं डेली रीडिंग घेतलं जात आहे हवामानाचं. ठीक आहे, आणि त्याच्यावरून भरपूर वर्ष ते डेली रीडिंग घेतल्यानंतर रोजचं वातावरणाचा अंदाज दर्शवल्यानंतर त्या पर्टिक्युलर रिजनमधल्या वातावरणाचा हवामानाचा आपण अंदाज दर्शवू शकतो. ठीक आहे, हेन्स क्लायमेट इज अ लॉंग टर्म प्रिडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणून आपण त्याला एक लॉंग टर्म जास्त चालणारी अशी प्रोसेस म्हणत आहोत. ठीक आहे, बघा, वेदर रिलेटेड क्लायमेट फॅक्टर कोणते आहेत, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हवेचा दाब आहे, सनलाईट, सूर्याची किरणे आहेत, क्लाउड्स आहेत, ढग, ह्युमिडिटी, आर्द्रता, रेनफॉल आहे, पाऊस पडणारा, विजिबिलिटी आणि टेम्परेचर. ठीक आहे, म्हणजे तापमान, हे एवढे सगळे जे आहेत हे याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत. आता हे चेंजेस जे आहेत वेदरमधले ते कसे होत आहेत बघा. बघा, climate does not change continuously. Climate is the which means remain constant in the region for the long duration. Thus we see the weather is related to the specific location and the specific time, whereas the climate is related to the longer duration and longer area. Changes in the weather may occur for the short period of the time, whereas changes in the climate take place slowly over अ मच लॉंग ड्युरेशन. बघा काय सांगितलेलं आहे, क्लायमेट जे आहे ही डज नॉट चेंज कंटिन्युअसली. वातावरण, हवामान कंटिन्युअसली चेंज होत नाही. क्लायमेट जे आहे हे खूप कालावधीसाठी एखाद्या ठिकाणी सारखंच असतं. दस वी सेज, म्हणून आपण काय म्हणू शकतो की हे जे वेदर आहे, हवामान आहे, हे एखाद्या ठिकाणावरचं एखाद्या त्या पर्टिक्युलर वेळेत ते स्थिर असतं. वेअर ॲज क्लायमेट इज रिलेटेड टू लॉंगर ड्युरेशन अँड लॉंगर एरिया. ठीक आहे, म्हणजे बघा, चेंजेस इन द वेदर मे ऑकर, जे चेंजेस घडतात वेदरमध्ये ते शॉर्ट पिरियडसाठी असतील, कमी कालावधीसाठी असतील, किंवा ते जास्त कालावधीसाठी सुद्धा असू शकतात. ठीक आहे, क्लायमेट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ डेली लाईफ. क्लायमेट जो असतो तो डेली लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. इट इन्फ्लुअन्स आवर बेसिक नीड लाईक फूड, क्लोथिंग, शेल्टर ॲज वेल ॲज आवर ऑक्युपेशन. म्हणजे ते आपले ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, यांना सुद्धा अफेक्ट करतो. क्लायमेट इज इस्पेशली इम्पॉर्टंट फॉर द ॲग्रेरियन कंट्री
लाईक इंडिया, आपला देश जो आहे शेतीप्रधान आहे, ॲग्रॅरियन असं म्हटलं जात आहे, म्हणजे शेतीप्रधान अशी आपली संस्कृती आहे. मग काय केलं जाते, अशा ठिकाणी क्लायमेट खूप इम्पॉर्टंट आहे. आता कुठले कुठले फॅक्टर, तर डिरेक्शन, स्पीड ऑफ वाइंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कन्सिडर केले जातात. कशासाठी, ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ रनवे, म्हणजे रेल्वे रूळ तयार केले जातात, त्याचबरोबर सी पोर्ट केले जातात, ह्यूज ब्रिज, म्हणजे जे ब्रिज असतात मोठमोठे ते तयार केले जातात, यांच्यासाठी ते महत्त्वाचे असतात. ठीक आहे. आता बघा, थिंक अँड डिस्कस. ह्युमन प्रोग्रेस इज रिलेटेड टू कंडक्टिव्ह क्लायमेट अँड जॉग्राफी. मानवाची प्रगती ही एक कंडक्टिव्ह क्लायमेटवर आणि जॉग्राफीवर, भौगोलिक आणि त्याचबरोबर वातावरणीय परिस्थितीवर अवलंबून आहे. ह्युमन बिईंग हॅव डिझाईन्ड अ टाइम शेड्यूल फॉर देअर लाईफ बेस्ड अपॉन द सेंचुरीज ऑफ द क्लायमेट एक्सपिरियन्स. आता मानवाचं जे दररोजचं शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे, ते कशाच्या आधारे तयार केलं गेलं, तर खूप वर्ष त्याच्यावर अभ्यास केला गेला आणि खूप क्लायमॅटिक एक्सपिरियन्स घेतले गेले आणि त्याच्यावरून केलं गेलं. सायंटिस्ट फाइंड इट नेसेसरी टू स्टडी क्लायमेट इन द व्ह्यू ऑफ द इफेक्ट ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. बघा, शास्त्रज्ञ जे आहेत ते जास्त करून या गोष्टीवर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत, ह्या क्लायमेटचा शेतीवर कसा परिणाम होतो, इफेक्ट कसा होत असतो याच्यावर. आता ह्या स्पेशल डेमध्ये एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की 23 मार्च इज द ऑब्झर्व्ड ॲज द वर्ल्ड मेटेओरॉजिकल डे. 23 मार्च हा एक वर्ल्ड मेटेओरॉजिकल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. हे MCQला विचारलं जाऊ शकतं. आता हा जो भाग आहे याच्यामधला इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड हा स्किप केलेला आहे, काढून टाकलेला आहे. बघा, व्हाईल ascertain the climate of the particular region, a review of sorry a review of the earlier studies of the various aspect of the climate is a very important. बघा, तुम्ही जर लक्षात घेतलं, एखाद्या पर्टिक्युलर रिजनवरचा तुम्ही अभ्यास करताय, तर त्यावेळेला तिथली पहिली काय स्टडी केली आहे ही इम्पॉर्टंट आहे. मोस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड हॅव इस्टॅब्लिश्ड अ मेटेओरॉलॉजी डिपार्टमेंट फॉर मेकिंग अँड रेकॉर्डिंग सच ऑब्झर्वेशन. खूप कंट्रीजनी त्यासाठी हवामानशास्त्र खातं एक तयार केलेलं आहे, मेटेओरॉलॉजी. बघा, meteorology. बघा, this department have observation which are equipped with the modern instrument and technology. हे जे डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या इक्विपमेंट दिलेत, मोठमोठे इन्स्ट्रुमेंट्स दिलेत, टेक्नॉलॉजी आहेत, ज्याच्या अकॉर्डिंग ते तिथला अभ्यास करत असतं. इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन आर अनालाइज्ड विथ रेफरन्स टू द पास्ट क्लायमॅटिक कंडिशन, वी कॅन प्रिडिक्ट क्लायमॅटिक चेंजेस इन द फ्युचर. जर आपण त्या ठराविक प्रदेशातला पहिला अभ्यास केलेला आहे, भूतकाळात कशी होती त्याची क्लायमॅटिक कंडिशन, वर्तमानात कशी आहे, याच्यावरून आपण फ्युचरचा अंदाज लावू शकतो. हवेवर ॲज क्लायमेट इज द नेट रिझल्ट ऑफ द कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ द व्हॅरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर, फॉरकास्टिंग इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. पण काय होतं, कधी कधी हे क्लायमेट जे असतं याचा अभ्यास करणं अतिशय गुंतागुंतीचं, कॉम्प्लिकेटेड आणि अवघड असतं. फॉरकास्टिंग इज easy for places where climatic changes are slow of the limited nature. However, where climatic changes are complex, interdependent and rapid, making forecast is a very difficult. बघा काय सांगितले, फॉरकास्टिंग जे असतं हे अतिशय इझी असतं त्या प्लेसेसवरचं जिथली क्लायमॅटिक कंडिशन स्लो असते. म्हणजे आपण फॉरकास्टिंग म्हणजे आपण तिथल्या हवामानाचा अंदाज देऊ शकतो जर तिथली क्लायमॅटिक चेंजेस स्लो असेल तर. पण काय सांगितलेलं आहे, एखाद्या ठिकाणची क्लायमॅटिक कंडिशन कॉम्प्लिकेटेड असेल किंवा अतिशय गुंतागुंतीची असेल आणि तिथे सडन चेंजेस घडत असतील तर तिथलं फॉरकास्ट करणं हे अतिशय अवघड असतं. ठीक आहे. आता जे पुढचा भाग आहे तो मेटिओरॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र जे आहे ते. ठीक आहे. द सायंटिस्ट दॅट स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हॅरियस कंपोनंट ऑफ द एअर, नॅचरल सायकल, जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ द अर्थ अँड क्लायमेट इज कॉल्ड मेटिओरॉलॉजी. बघा, हवामानशास्त्र म्हणजे काय, सायन्स जे आपलं सायन्स आहे, सायन्स जे आहे ते अभ्यास करत आहे कशाचा, इंटर रिलेशनशिप. कशाचं रिलेशनशिप, बिटवीन व्हॅरियस कंपोनंट, हवा,
त्याचबरोबर नॅचरल सायकल ज्या आहेत आपण ज्या बघितलेल्या होत्या त्या सायकल्स मागच्या ह्याच्यामध्ये, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, त्या जिओलॉजिकल मुवमेंट जे आहेत अर्थचे आणि क्लायमेट, या सगळ्यांचा परस्पर संबंध काय आहे याचा अभ्यास जे शास्त्र करतं त्याला आपण मेटिओलॉजी म्हणजे हवामानशास्त्र असं म्हणतो. मेटिओलॉजी इन्क्ल्यूड द स्टडी ऑफ द स्ट्रोम, क्लाउड, रेनफॉल, थंडर, lightning, etc. Depending upon the study of such factor, weather forecasts are made. They are useful to common people, such as farmers, fisheries, aviation service, water transport, and the various other organization. मेटिओलॉजी मध्ये आता काय कशाचा स्टडी येतो तर स्ट्रोम असू शकतं, क्लाउड्स असू शकतं, रेनफॉल, ही जे काही सगळ्या थोड्याफार आपत्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच्या. डिपेंडिंग अपॉन स्टडी ऑफ सच फॅक्टर, ह्या फॅक्टरच्या स्टडीवर काय ठरवू शकतो, वेदर फोरकास्ट आर मेड. दे आर युजफुल, मग हे सगळं कशात युजफुल आहे तर कॉमन पीपल्स, आपल्यासारख्या माणसांसाठी युजफुल आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, मासेमारी करण्यासाठी आहेत, जे वॉटर ट्रान्सपोर्ट होत असतात, वॉटर थ्रू ट्रान्सपोर्ट केलं जातं त्यांसाठी आहे, आणि व्हॅरियस अदर ऑर्गनायझेशनसाठी आहे. इन्स्टिट्यूट ॲट वर्क आणि युसिंग ICT हा भाग कमी केलेला आहे. उद्याच्या भागापासून आपण इंडियाज मेटिओलॉजिकल डिपार्टमेंट हा भाग बघायला सुरू करणार आहोत. यामध्ये जर काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.